तर मुलांनो, या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट 5.1 चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. किती पॉसिबिलिटीज आहेत प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. क्वेश्चन आहे ओनली पॉसिबिलिटीज फाइंड करायचे. सो आपल्याला टोटल नंबर लिहायचा आहे की किती पॉसिबिलिटीज आहेत. आपण क्वेश्चन घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. क्वेश्चन 1, वनिता knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. म्हणजे वनिताला काही साइट्स माहित आहेत ऑलरेडी, तिने लिस्ट दिलेल्या साइटची आणि तिला काय करायचे की समर व्हेकेशन मध्ये कुठल्या तरी एका साइटला व्हिजिट करायचे. साइटची तिने नेम्स तुम्हाला ऑलरेडी गिवन आहेत. बरं, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. So there are total 8 sites that she can visit in her summer vacation. But how many possibilities are there? तिने कुठली एक साइट फिक्स केलेली नाही. जर तिने साइट फिक्स केली तर 4 फिक्स केले असते तर आपण काय म्हणलं असतं, देर आर 4 पॉसिबिलिटीज. जर तिने एक पण साइट फिक्स केली नाही पण ती ह्या टोटल 8 साइट आहेत त्याच्यामधली एक साइट वरती 100% व्हिजिट करणार आहे. सो आपण म्हणू शकतो देर आर 8 पॉसिबिलिटीज. ओके, सो राईट करताना आपण काय करणार आहे, आपण फर्स्ट राइट करणार आहे, देर आर टोटल 8 places that she can visit. She might visit. So there are 8 places की ती त्या ठिकाणी काय करू शकते, व्हिजिट करू शकते. सो आपण काय बोलणार आहे, हेन्स देर आर 8 possibilities. All right, that's simple answer आहे. Next question we have. So question number 2, any day of the week is to be selected randomly. त्यामुळे कोणताही डे असेल वीकचा जो आपण रॅन्डमली सिलेक्ट करणार आहे तर त्याची पॉसिबिलिटी किती असेल. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की टोटल डेज किती असतात वीकचे, 7 डेज असतात, मंडे टू संडे. ओके ना. सो कोणता पण आपल्याला एक डे चूज करायचा आहे. सो तो मंडे असेल, सॅटर्डे असेल, रॅन्डमली आपण कोणालाही जरी विचारलं तर ते वेगळे आन्सर येतील. पण टोटल 7 डेज असतील ना. सो आपण काय म्हणणार आहे की देर आर 7 days इन अ वीक. सो देर इज 7 days पॉसिबिलिटीज. ऑलराइट, सो फर्स्ट असेल आपण राईट करणार आहे, देर आर 7 days in a week and hence there are 7 possibilities. Hence there are 7 possibilities. Easy. Next question. Question number 3. Select one card from the pack of 52 cards. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की 52 कार्ड्स असतात, वन जो पॅक असतो कार्डचा. तर त्यांनी म्हणले की सिलेक्ट वन कार्ड. आपण रॅन्डमली काय करणार आहे की एक कार्ड त्यातून पिक करणार आहे. सो कोणतं कार्ड असेल, कोणते नंबर कार्ड असेल, फेस कार्ड असेल, मे बी कोणते हार्ट असेल, रेड कार्ड असेल, ब्लॅक कार्ड असेल, कोणते कार्ड असेल. पण देर आर किती फिक्स कार्ड्स आहेत, 52 कार्ड्स आहेत. सो आपण काय म्हणू शकतो, देर आर 52 पॉसिबिलिटीज. सो आपण आन्सर राईट करणार आहे, फर्स्ट गिवन राईट करणार आहे. आपण बोलणार आहे देर आर 52 कार्ड्स in a pack of cards. There are 52 cards in a pack of cards. Hence, there are total 52 possibilities. Hence, there are 52 possibilities. Full stop. Okay. There are 52 cards. Hence, there are 52 possibilities. Next question. Question number 4. One number from 10 to 20 is written on each card. See, from 10 to 20. From चं meaning होतं की त्यामध्ये 10 and 20 पण include आहे. जर तिथं असतं between 10 to 20 तर आपण 10 and 20 घेतलं नसतं. So one number is from 10 to 20 is written on the card. Select one card randomly. So first आपण given write करूया. Let's say there are 52
following numbers on the card. कोणते कोणते असतील फ्रॉम 10 to 20. सो आपण सर्व नंबर्स काय करू प्रॅक्टिस. सो फर्स्ट असेल बेटा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. ऑलराइट. सो आपण नंबर जर काउंट केले तर किती नंबर होता? 3, 3, 6, 3, 9 plus 2, 11. सो देर आर 11 नंबर्स. आपण जर रॅन्डमली कोणताही कार्ड पिक केला तर 10 to 20 मधले जे नंबर असतील कोणता एक नंबर काय होईल आपण त्यातून काढू शकतो रॅन्डमली. सो आपण किती पॉसिबिलिटीज बोलू शकतो? टोटल 11 पॉसिबिलिटीज. काय बोल मिस्टेक काय करता की 10 to 20 म्हणजे डिफरन्स 10 चा डिफरन्स घेता. ठीक आहे ना. पण आपण नंबर फ्रॉम 10 to 20 घेतलेले आहे. सो त्यामध्ये 10 पण इन्क्लूड होतो. जनरली मिस्टेक मुले इथंच करतात. सो हेन्स आपण काय बोलणार आहे? देर आर 11 possibilities. अशा तरी आपला हा एक्सरसाइज कंप्लीट होतो प्रॅक्टिस सेट 5.1. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊ 5.2. सो मुलांनो ह्या लेक्चर मध्ये घेणार आपण प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूयात आपण. For each of the following experiment, write the sample space S and the number of sample point NS. त्यातलं फर्स्ट आहे 1 coin and 1 die are thrown simultaneously. सो ज्यावेळेस एक कॉइन आणि एक डाय आपण ज्यावेळेस एकाच वेळेस दॅट मीन्स सायमल्टेनियसली ज्यावेळेस आपण त्याला थ्रो करू त्यावेळेस जो कॉइन असेल त्याच्यावर एक तर हेड असेल किंवा मग टेल असेल आणि जो डाय असेल डायवर तुम्हाला माहिती आहे 1 to 6 नंबर असतात 4 साइड. सो 6 साइडला काय असतं 1 to 6 नंबर असतो. तो कोणता पण एक नंबर काय पडेल त्या हेड किंवा टॉस सोबत काय होईल मॅच म्हणजे पडेल एकाच वेळेस. सो सॅम्पल जो स्पेस आहे यस तो कसा बनेल याच्यासाठी सो आपण बोलूया सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू. आता होतं असं की आपण रॅन्डमली जर काही लिहित त्यामध्ये राईट करत गेलं सॅम्पल स्पेस मध्ये तर एखादा मिस होण्याचे चान्सेस असतो. ठीक आहे ना. सो आपण काय करूया की एक सिक्वेन्स फॉलो करत जेणेकरून काय होईल की मिस पण नाही होणार आपला आन्सर करेक्ट आहे. सो फर्स्ट लेट से 1 डायवर काय आहे की डाय जो फेस होता वरती पडल्यानंतर की तो त्याच्यावर नंबर असेल 1. सो हा नंबर 1 आहे. सो आणि कॉइनचा असेल एच. 1 सोबत एच पडू शकतो. असं पण होऊ शकतं की जर 1 असेल तर त्यासोबत कॉइनवरचा टी पण असू शकतो टेलचा. सो 1 सोबत एक तर हेड पडू शकतो नाही तर टेल पडू शकतो. सो 1 ची तर पॉसिबिलिटी क्लिअर झाल्या. आणि सेम काय असेल प्रत्येक डिजिट साठी काय असेल एक तर हेड सोबत असेल नाही तर टेल सोबत असेल. सो आपण राईट करूया. सो 1 सोबत एक तर हेड पडू शकतो नाही तर टेल. 2 सोबत काय असेल एक तर हेड असेल नाहीतर 2 सोबत असेल टेल. सेम 3 सोबत असेल 3H 3T 4H 4T 5H 5T 6H 6T and complete. ओके. सो देर आर म्हणजे आपण सॅम्पल स्पेस असं राईट करणार आहे. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय असतील नंबर ऑफ पेन्स इज इक्वल टू टू सी टोटल 12 असतील. सो आपण राईट करूया एन एस इज इक्वल टू 12. ह्या टाइपचा आपण काय करणार आहे आन्सर राईट करणार आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट. नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये म्हणले की 2 डिजिट नंबर्स आर फाउंड बाय युजिंग 2, 3 and 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आपल्याला 2, 3, 5 पासून डिजिट काय करायचे नंबर फॉर्म करायचे 2 डिजिट नंबर्स पण आपल्याला रिपीट नाही करायचं. सो जर रिपीट केलं तर काय होतं थोडाफार चेंज होतो नंबर एक्स्ट्रा ऍड होतो. सो कंडिशन आहे की आपण रिपीट नाही करणार. सो सॅम्पल स्पेस काय असेल मी पहिल्यांदा डिजिट राईट करतो. आपल्याकडे असेल 2, 3 and 5. 2 डिजिट नंबर बनवायचे आपल्याला. सो आपण काय करणार 2 सोबत आपण काय करणार की पेअर करणार आहे राहिलेल्या डिजिटची जसं की 2, 3, 2, 5. ओके 2 सोबत बनवायचे डिजिट संपले. नेक्स्ट डिजिट आहे 3. सो 3 सोबत पेअर बनवू आपण 3, 2 and 3, 5 and then 5 सोबत पेअर बनवू आपण 3, 5 5, 3 and 5, 2. अशा सिक्वेन्स जर आपण गेलो तर आपले सगळे काय होतात सॅम्पल स्पेस मध्ये जे काही सॅम्पल साठी काय होतं क्लिअर होते. सो राईट करू आपण 2, 3, 2, 5. नेक्स्ट 3 जर घेतला आपण 3 सोबत मॅच करू 3, 2, 3, 5 and 5, 2 and
5 3 कम्प्लीट. यामध्ये जर कंडिशन नसती की रिपीट नंबर घ्यायचा म्हणजे जर अलाव असतो तर काय झालं असतं की 2 2 3 3 आणि 5 5 हे 3 एक्स्ट्रा ऍड झाले असते. पण त्यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे की विदाउट रिपीटिंग अ डिजिट. सो आपण काय करणार आहे रिपीट नाही करणार. सो एनएस काय असेल आपला टोटल किती नंबर असेल बघा 2 2 4 2 6 असतील. सो एन एस असेल 6. ओके इसी 3 घेऊयात आपण. क्वेश्चन 3 मध्ये असं आहे की इन मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. सो त्यांनी साईडला कॅलेंडर ऑलरेडी आपण गिवन आहे. सो याच्यामध्ये काय बघ की आपल्याला 5 च्या मल्टिपल मधले जेवढे डेट आहेत त्यांना कोणते डेज आलेले आहेत ते आपल्याला काय करायचे सॅम्पल स्पेस मध्ये ऍड करायचे. सो फर्स्ट आन्सर्स आपण स्टार्ट करूयात. मल्टिपल ऑफ 5 आर कोणते 5 चे मल्टिपल असतील. सो 5 10 15 20 and 25 असेल. ऑलराइट मल्टिपल मीन्स त्याच्या टेबल मधले बघा तुम्ही लेट्स तुम्हाला म्हटलं की 5 चे मल्टिपल असेल तर 5 चे टेबल ऍड करू आपण. फक्त आपण 25 अजून 30 पण त्यामध्ये आहे. सो 30 पण आपण स्टॉप करणार. 35 आपल्या मंथ मध्ये नसतोच ना डेट. सो आपण काय करणार आहे 30 पर्यंत स्टॉप करणार आहे. सो जे जे डेज त्या डेटला आलेले आहेत कॅलेंडर मध्ये ते सर्व आपण काय करणार आहे सॅम्पल स्पेस मध्ये ऍड करणार आहे. सो एस इज इक्वल टू बघ फायला कोणता डे आहे. फायला ट्यूजडे आहे. देन आपण जर असं जर चेक केला की मंडेला चेक करा की 25 आहे. सो 5 चा मल्टिपल आहे तो. ट्यूजडेला 5 आहे तो पण येऊ त्या आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये. वेनसडेला 20 आहे. थर्सडेला आहे. थर्सडेला कोणता पण 5 चा मल्टिपल डेट बसत नाही त्यामध्ये. फ्रायडेला 15 आहे. सॅटर्डेला 30 आहे आणि संडेला 10 आहे. सो फक्त जर आपण थर्सडे सोडला तर बाकी सर्व काय होतील डेज याच्यामध्ये ऍड होतील. हेन्स नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6. पण त्यामध्ये थर्सडे घेतला नाही. सो टोटल 6 डेज काय होतं सॅम्पल स्पेस त्यामध्ये असते. नंबर 2 घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण रीड करूयात. द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रॅन्डमली ऑन अ डिस्क. फाइंड आउट विच कलर इट मे स्टॉप. एक एरो आहे जो काय होतो डिस्क मध्ये रोटेट करणार आहे आणि कुठे रॅन्डमली एका कलरवर काय करणार आहे तो थांबणार आहे आणि तो आपल्याला शो करेल. सो याच्यामध्ये काय असेल की किती आपण सॅम्पल स्पेस ऍड करणार आहे. सो साधं सिंपल आहे की जेवढे त्यामध्ये कलर असतील ते सर्व कुठे येतील सॅम्पल स्पेस मध्ये. सो आपण राईट करू. सो एस सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट रेड ऑरेंज येलो ब्ल्यू ग्रीन अँड पर्पल आपण राईट केलेलं आहे की जे ऑल कलर काय असतील त्या डिस्क वरचे असतील. सो एन एस काय असेल बघा. ऑब्विसली टोटल किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये 3 + 3 6 कलर्स आहेत. सो आपण एन एस काय असेल आपलं 6. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर म्हणून ह्या एक्झरसाइजचा लास्ट क्वेश्चन घेणार आहे आपण. क्वेश्चन नंबर 4. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 बॉयज B1 B2 अँड 2 गर्ल्स G1 G2. आणि आपल्याला ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे आणि ऍट द एंड आपण काय करणार आहे की सॅम्पल स्पेस सगळ्या टोटल फायनल सॅम्पल स्पेस राईट करणार आहे. सो फर्स्ट राईट करणार आपण कमिटी ऑफ 2 बॉयज. जर 2 बॉयज घेतले आपण एक कमिटीमध्ये तर त्याच्यामध्ये कोण कोण येईल बघा. ओनली बॉयज असतील तर आपण म्हणणार आहे B1 अँड B2. ओनली बॉयज असतील B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स ओनली गर्ल्स असतील तर कमिटी कशी बनेल G1 अँड G2 असेल. सी मध्ये कंडिशन अशी आहे की कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. 1 बॉय पण असेल 1 गर्ल असेल ह्या फॉर्मॅट मध्ये कमिटी असेल. सो आपण काय करूयात की B1 G1 जर फर्स्ट ऍड केला म्हणजे फर्स्ट बॉय आणि फर्स्ट गर्ल असेल तर फर्स्ट बॉय आणि सेकंड गर्लची पण काय होईल कमिटी बनू शकते. सेम सेकंड बॉय सोबत फर्स्ट गर्लची काय असेल कमिटी बनू शकते. सो B2 G1 अँड B2 G2 असेल. प्रत्येक सॅम्पल स्पेस राईट करताना काय करणार आहे की सिक्वेन्स फॉलो करणार आहे जेणेकरून कोणताही मिस आपल्याकडनं होणार नाही. देन लास्ट आपण काय सॉल्व्ह करणार की सॅम्पल स्पेस काय असेल. सो सर्व जे काय पॉसिबिलिटीज आहेत ते आपण त्यामध्ये राईट करणार सॅम्पल स्पेस मध्ये. सी सो असेल फर्स्ट B1 B2
G1 G2, then B1 G1, B1 G2 or B2 G1, B2 G2. ओके ना. हेन्स आपण काय राईट करणार आहे, हेन्स सॅम्पल स्पेस n ऑफ s इज इक्वल काय असेल आपला 2 to 4 टोटल 6 असते. n ऑफ x काय असेल 6 असेल. अशा तऱ्हेने पूर्ण एक्सरसाइज आपली सॉल्व्ह होते. नेक्स्ट लेक्चर मध्ये सेकंड एक्सरसाइज आहे, अगदी साधे सिंपल पद्धतीने आपण घेतलेले आहे. व्हिडिओ नक्कीच पहा.